नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो तुम्ही म्हणत असताल नेमकी जोड चालली तरी कुठं. आजचा व्हिडिओ युनिक असणार आहे मित्रांनो, कारण आमच्या मामाने आम्हाला बोलवलेलं आहे गोड धोंडे खाण्यासाठी. तर आम्ही गेल्याच्या नंतर कशाप्रकारे आमचा मामा पाहुणचार करतात हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. चला तर मग मित्रांनो, हा माझ्या मामाच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि असा जबरदस्त घाट लागतो मित्रांनो. इथं मोठमोठ्या गाड्या निम्म्यात जाऊन जीव देतात मित्रांनो. मामाच्या गावाच्या शेजारी असणारा हा पत्र्याचा तांडा, सुंदर असा तांडा आहे मित्रांनो. इथं माझे मित्रमंडळी भरपूर आहेत. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत माझ्या मामाच्या गावात, म्हणजे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा सावरगाव या ठिकाणी मित्रांनो. हेच माझ्या मामाचं गाव आहे. आणि हा तुम्हाला रस्ता दिसत असेल ना, हा बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान समाधीकडे जाणारा रस्ता आहे. आणि हे समोर तुम्हाला भलं मोठं एक शेड दिसत असेल, तर मित्रांनो हे कोठी मंदिर आहे. येथूनच बडेबाबा मच्छिंद्रनाथांचा सोहळा निघला जातो. आणि आपण पोहोचलोत आपल्या मामाच्या घरी. आणि घरी पोहोचल्यानंतर हे चिलेपिले भरपूर असा धिंगाणा घालीत होते. म्हणून त्यांना म्हणलं, आता तुम्ही धिंगाणा घालायचं बंद करा, आता आपण खेळ खेळू. मग त्यांना काय एकटी सगळ्याला बसवलं आणि आमच्या बंधूंनी सगळ्यांना बॉल कसा पास करायचा हे शिकवलं आणि नाली लावलं. आणि तेवढ्यात मामा आले. मामा म्हणले, चला आता जेवायला बसा, जेवण तयार झाले. बसलोत ना जेवायला. मग माझे मेवणे बा PSI सोमनाथजी मस्के आणि माझ्या उजव्या साईडला बसलेले माझे बंधुराज आणि त्यानंतर आमचे मोठे मामा, आम्ही चौघजण बसलो जेवायला. जेवण इतकं सुंदर बनवलेलं होतं, पोळीन चपातीन भातन भजेन. मग काय पोटभर जेवलोत. आणि मग आम्ही जेवल्यानंतर बसले चिलेपिले आपले. मग त्यांनी काय व्हिडिओ काढताना बाय बाय केलं आणि नंतर बसले आमच्या सगळ्या महिला भगिनी. पोटभर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघालो मामाच्या मळ्यात. चलो मामाचा मळा. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोत मामाच्या मळ्यात आणि भलं मोठं आंब्याचं झाड. आणि आमचे मेवणे बा, त्यांना एक पाड दिसला, तर ती पाड पाडण्यासाठी त्यांची बघा किती कष्ट चालू आहेत. तर मित्रांनो, पाड तर पडला नाही, पण आमचा छोटो बाबा तिकडं खालून जाऊन एक पाड घेऊन आला आणि मजेत रस्त्यावरती चढून गेला आणि आम्ही पाहतच राहिलोत मित्रांनो. मग मेवणे बाला म्हणलं, चला आता खूप उशीर झाला आहे, आम्हाला घरी पण जायचं आहे. तर मग काय आलोत ना घरी, झाली ना पाहुणचाराला सुरुवात. आमच्या मामीने सर्व तयारी आधीच करून ठेवलेली होती. आल्याबरोबर लगेच काय ताटात पाय ठेवायला लावले आणि आमच्या बंधूचे पाय धुवून काढले आणि पदराने पुसून काढले. आमचे बंधू राज तर नुसते लाजतच होते. पण म्हणलं, चला आता आपली परंपरा आहे मामा मामींनी पाय धुण्याची आणि पाया पडण्याची, असून द्या. झाला आता मेन कार्यक्रम सुरू. आमच्या दादाश्रीला आता आमच्या मेवणे बाबांना टोपी पंचा घातला आणि दिलं ना हातात गिफ्ट. मग काय आपली वेळ. मग काय आपल्या मेवणे बाबाने आपल्याला बी लांबला चकटीला लावला आणि मस्त डोक्यावर तांदूळ बिंदूळ फेकले आणि केला ना सुरुवात आपल्याला टोपी पंचा घालायला. मग काय आमचे मेवणे काय लवकर उरकीतच नव्हते. म्हणलं लवकर येऊन द्या, लवकर येऊन द्या. आला ना एकदाची टोपी घातला पंचान, दिले ना हातात कपडे. आणि मग बघा आता आपले चुटकुले फुटकुले चालू झाले. मित्रांनो, जाताना म्हणलं, चला आता आपल्या फॅमिलीचा एक फोटो घेऊ. चला मी तुम्हाला आमच्या फॅमिलीची ओळख करून देतो. हे आमचे मेवणे आहेत, त्यांची मुलगी, बंधू, आमची वहिनी, मामी, आमची आई, मी, माझी धर्मपत्नी, माझी मुलगी, माझे छोटे मामा आणि हा आहे आपला चिरंजीव. तर मित्रांनो, कशा प्रकारे झाला आमचा पाहुणचार कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सर्वांना बाय.